झाली फ्रेंड्स आणि आम्ही घेतले चना कोलीवाडा बनवायला. मस्त मटन भाकरी घेतल्यात बघू शकता आणि इथे चिकन आहे आणि मटन आहे. सकाळचे वाजले 10. मस्त डोंगर आहे बघा. आम्ही जरा निघालो तिकडच्या मार्केटला माथेरानच्या. तर फ्रेंड्स आम्ही निघालो आता नेरळच्या मार्केटला म्हणजे बाजारात. तर तिकडे सगळं जे काय भेटेल ते आपल्याला तिकडे जावं लागणार आहे. तर तुम्हाला मी मार्केटमध्ये गेल्यावर थोडंसं दाखवेल. आणि हा बघा फार्म हाऊस एवढा सुंदर आहे ना. आणि ते फक्त आमचीच फॅमिली आहे आणि सगळे झोपलेले आहेत कारण सकाळी 7 वाजेपर्यंत सगळे जागे होते, फक्त आम्हीच झोपलो होतो. तर मस्त स्पेशियस असा फार्म हाऊस आहे आणि मस्त ग्रीनरी आहे, बाजूला शेती आहे आणि बाजूला माथेरानचा डोंगर सुद्धा आहे आणि छान असं वातावरण आहे इकडचं. पण एवढंच का आता गरमीमध्ये थोडासा ऊन भरपूर आहे इथे कारण खडक वातावरण आहे ना दगडाचं त्याच्यामुळे. आणि इथे बघा हे कॅक्टर्स असे लावलेले आहेत म्हणजे वही केलेले आहेत आजूबाजूला शेतीसाठी. आणि इथे बघा आदिवासी लोक अशी मस्त लाकडं घेऊन चाललेले आहेत, कुठे चाललेत काय माहिती. आणि छान असं वातावरण आहे. पुढे गाव सुद्धा आहे आणि आता पुढे आल्यावर बघा ही टॉय ट्रेनची आपल्याला पटरी पाहायला भेटते. माथेरानच्या डोंगरावर जाते ही टॉय ट्रेन पटरी. म्हणजे नेरळच्या मार्केटला गेल्यावर काय काय पाहायला भेटतं तर बघूया पुढे. तर मार्केटला गेल्यावर फ्रेंड्स बघू शकता इथे पाहिजे त्या गावठी भाज्या पाहायला भेटलेल्या आहेत. तर आता पुढे भेटूया. आमचं जेवण वगैरे झालं दुपारचा आणि आता मस्त सगळे बसले आहे तिकडे स्विमिंग पूलमध्ये पाण्यात गेलेले आहेत. आम्ही नाही बसलो, आम्ही चालत आंबे बघायला. तर तुम्हाला थोडंसं दाखवते. ही बघा स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय चालू आहे त्यांचा. बघा कशा उड्या मारतात. पण इकडे ना फ्रेंड्स डोंगर आहे ना त्यांचा रिफ्लेक्शन पडतो. जाम ऊन आहे इकडे नेरळला. चला आता आंबे बघूया. मस्त निसर्गरम्य वातावरण आहे, छान एकदम. आमच्या सगळ्या गाड्या इकडे लागल्यात. छोटासा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करते. मग तोच सो आंबा पाडलाय आमची मामी आंबा पाडते. मग माथेरानचा डोंगर. हो ती काय नाही नसतील काय नसतील तेच ना. आता उरलेलं राहतील इथं. सगळे आंब्याची झाडं आहेत ना. हो नको बाबा जाम चिखल होतो. संध्याकाळ झाली फ्रेंड्स आणि आम्ही घेतले चना कोलीवाडा बनवायला. शेफला विचारायला घेतलंय चना कोलीवाडा कसा करायचा. नाही आणि कलर आणलाय नाही त्याला जे अंडा टाकायचा का. चूल पेटवाला आम्हाला संघर्ष करायला लावले. बोल पेटा नाही ती बघा. छोले वगैरे रेडी करून ठेवलेत मॅरिनेशन करून. पेटली नाही ना कसं नाही काढू नंतर म्हणजे मिक्स करू तळून झाल्यावर अर्धे मग एकत्र होते. बस काढत असतो. थोडासा होते. हो फोडला. हो मग तो करपलेला लागतो. काय म्हणतात तिला सांगून ठेवलं असं ना जेव्हा असेल तेव्हा येत जा. हा
पाहिजे ना, हो नाहीतर आपल्या आपल्या घरात कसं नको मैदाने टाकला, कॉर्नफ्लोअर टाकला, मैदा काहीच टाकला नाही. बघू शकता फ्रेंड्स, इथे चालू आहे चना कोलीवाडा. झाला बनवून, खाऊन पण झाला आमचा. आणि आमचा इकडे बघा बड्डे सेलिब्रेशन चालू आहे अथर्वचा. तर चला आता बड्डे सेलिब्रेशन. आम्हाला काय रेडी व्हायला टाईम नाही भेटला, म्हणून मी आता काय रेडी होत नाही. काय झालं रे, गुढी बांधली ना. माझ्या बरोबर काय झालं, गौरी कुठे गेली? हे फोटो काढ ना यांचा. ते काय थांब, बड्डे झाला, सगळ्याचा गिफ्ट चालू आहे द्यायचा. हा गिफ्ट देतो, तो गिफ्ट देतो, तो गिफ्ट देतो. तरी मी साईट येत फोटो काढ मम्मीचा. फोटो काढ काढ. हसू कशी तुझ्याच मला थांबतो मला. हा बघा बड्डे केक. आयंश इकडे बघ, आयंश त्याच्या खांद्यावर ठेव ना. काय बाजू तू प्रणय बाजू हो लग्नाला काय लाईनच चला केक का थोडासा. घे तुला पॅन्ट मध्ये बरोबर. चला बड्डे झाला मस्त. चाललो आम्ही आता. हो सगळं संपला. रात्रीचे वाजले आता 12. आता आम्ही चाललो जेवण करायला. माती मामा कुठे चालले? मी रस्त्यात चुकून जायचं, भाव सोबत
गौरी जेवायला होत असेल ना तुला लावण्याचं बॉर्डर बघून आले. मस्त मटण भाकरी घेतल्यात बघू शकता आणि ते चिकन आहे आणि मटण आहे. कधी बघितलं होता? तू नव्हती कलकत्त्याला होती ना.